तर बारामती दूध संघाचं नाव सहकार महश्री अजितदादा पवार असणार आहे। बारामती दूध संघानं हा मोठा निर्णय घेतलाय। संचालक संजय देवकाते यांनीही याची माहिती दिली। तर बातमी आहे बारामतीमधून। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थींच्या विसर्जनासाठी देशव्यापी कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र आणि पवित्र नद्यांमध्ये अस्थि कलश विसर्जन करून दिवंगत अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे। आज बारामतीत पवार परिवाराच्या उपस्थितीमध्ये दादांचा अस्थि कलश धीरज शर्मा यांच्याकडे आदरपूर्वक सुपूर्द करण्यात आला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबियांचं सांत्वनपर भेटीसाठी देशभरातून मोठ्या प्रमाणावर बारामतीत लोक येत आहेत। सांत्वनपर भेटीसाठी स्टँडर्ड चौकडीच्या करामती या वेब सिरीजचे कलाकार देखील आले होते। यावेळेला बारामतीचा विकास लोकांचं भलं करण्याचं हेच दादांचं स्वप्न होतं, अशा भावना या कलाकारांनी व्यक्त केल्या आहेत। व्यक्तिमत्व अभावाने जन्माला येतात हो। राजकारणाच्या जागेवर सोडून द्या, पण ज्यावेळेस असं समाजकारण करणारी माणसं असतात, असं धाडकीनं सांगणारा नेता नसतो आणि ते काम दादांनी केलेलं आहे, ते आम्ही जवळनं बघितलेलं आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यापुढून सरकणं जाताना अंगावर काटा येतो। विकास त्यांना स्वतःच्या प्रपंचात सुद्धा वेळ देता आला नाही। फक्त त्यांनी एकच ध्यास घेतला होता, मला या समाजाची सेवा करण्यासाठी भगवंतांनी काही काळासाठी खाली पाठवलंय आणि मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लोकांचं भलंच करीन एवढ्यासाठीच ते जन्माला आले होते आणि लोकांचं खरंच त्यांनी कल्याण केलं, बारामतीचं सोनं केलं। लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव देण्याची अमोल मिटकरींची मागणी आहे। मुख्यमंत्री फडणवीस याबाबत निर्णय घेतील असं पंकजा मुंडेंनी म्हटलं। मुख्यमंत्र्यांचा निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल असं देखील पंकजा मुंडेंनी म्हटलेलं आहे। लाडक्या बहीण योजनेला अजित पवारांचं नाव मुख्यमंत्री त्याच्यावर निर्णय घेतील आणि जे मुख्यमंत्री निर्णय घेतील त्याला आमचं समर्थन। मुख्यमंत्री त्याच्यावर निर्णय घेतील आणि जे मुख्यमंत्री निर्णय घेतील त्याला आमचं समर्थन। तर महायुती समोर कोणाची डाळ शिजणार नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। नितेश निलेश राणे एकत्र आहेत। सिंधुदुर्गमधील सभेमध्ये एकनाथ शिंदेंनी हे वक्तव्य केलंय। केंद्राच्या बजेटमध्ये मोदींनी कोकणाचा विचार केल्याचं देखील एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। आम्ही पण कोकणावर बारीक लक्ष ठेवून आहोत असं देखील शिंदेंनी म्हटलं। इथं महायुती समोर कोणाची डाळ शिजणार नाही, कारण इथं नितेश राणे निलेश राणे हे एकत्र आहेत आणि ही ताकद एकत्र आहे, सर्व महायुती एकत्र आहे। त्यामुळे मला वाटतं या निवडणुकांमध्ये आधीच 25 लोक निवडून आलेत ना, आधीच 25 म्हणजे इतिहास घडला आहे। उद्योग क्षेत्रामध्ये देखील उद्योग मंत्री तुम्हाला मी सांगू इच्छितो, तुम्ही काय ते स्किल सेंटर काढणार इकडे, एवढ्यावर भागणार नाही। या आमच्या सिंधुदुर्गातल्या तरुणाला मुंबई ठाण्यात नोकरीसाठी जायला लागू नये अशा प्रकारचे उद्योग इथं सुरू करा। केंद्राच्या बजेटमध्ये देखील प्रधानमंत्री महोदयांनी कोकणाचा विचार केला। बघा, प्रधानमंत्री विचार करू शकतात तर आम्ही समजून गेलं पाहिजे की राज्याने देखील या कोकणावर बारीक लक्ष ठेवून विकास केला पाहिजे।